हे आपल्या देशामध्ये काय चालू आहे काहीच समजत नाही आहे. काल एक बातमी आली, परत ह्याच्या आधी एक बातमी आली होती अक्षताताईवरनं. आज आपण लढतो आहे ताईसाठी, पण अजून अक्षताताईला नाही मिळालं आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करतो आहे सगळे मिळून, पण एक जस्टिस अजून मिळाली नाही की लगेच दुसरीसाठी आपल्याला जस्टिस मागावी लागते आहे. यशस्वी शिंदे ही उरणमध्ये राहणारी मुलगी, हे काय होतं, माझ्या अंगावर तिला शहारे येत आहेत. म्हणजे अक्षरशः एवढं तिला, म्हणजे खूप तिला विचित्र ह्याने मारून टाकले. का त्या पोराला एकदाही वाटलं नाही की आज आपण एका आईचं दूध पिऊन मोठं झालो आहे. आज आपल्याला बहीण आहे राखी भांडणारी, मग त्यांनी एका मुलीला एवढ्या घाणपणे का मारून टाकलं. आज तिचं छाती कापली, त्या पोरीचे यशस्वीचे हात कापले त्याने, कितीतरी तिच्यावर वार केल्या. असं का म्हणून? का त्याला जराही दया नाही वाटली की आपण हे काय करतो आहे. त्यांनी एवढं घाणपणे तिच्यावर अत्याचार केले. यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या अक्षताताई आणि अक्षताताईचं तर जे काय होतं ते बेलापूरमध्ये त्या गोल्ड मंदिरामध्ये तिच्यासोबत खूप बेकार, तिच्यासोबत पण तेच झालं. म्हणजे मुलींनी कोणावरती विश्वास ठेवावं. आता तर आपण मुली कोणावरती विश्वास ठेवू हेच आपल्याला समजत नाही. आपण आपल्या घरच्यांवरती विश्वास ठेवतो. आज आपण त्यांच्यासोबत आहोत, पण अक्षताताईसोबत पण खूप घाण झालं जे काही झालं ते. आणि आता आज अक्षताताईचं जस्टिससाठी आपण लढतो. परत पुन्हा अजून एक बातम्या काल आम्ही बघितल्या की यशस्वी शिंदे, आज ती बिचारी, तिचं वय काय 22, आणि तिचं छाती कापली, तिचे 2 हात कापले, परत तिचं डोक्यावरती दगड घालून तिचं डोकं फोडून टाकलं. हे कधीपर्यंत चालत राहणार आहे? आज आम्ही मुली सेफ नाही आहोत का? आज सगळ्यांच्या घरी आई आहे, बहीण आहे, वहिनी आहे. आज सगळ्यांच्या घरी लेडीज आहेत, सगळे कामाला जातात. परत येताना उशीर वगैरे होतो, ट्रेनमध्ये गर्दी असते, कधी यायला उशीर होतो ते सांगता येत नाही. मग आम्ही काय करावं? घराच्या बाहेर पडायचं तरी कोणाच्या एक आपण बोलतो की आम्ही घरी पोचू, सुखरूप घरी पोचू, पण आता तर मला नाही वाटत की मुली सेफ आहेत या जगामध्ये. आपण म्हणजे मुलींनी काय केलं पाहिजे हेच समजत नाही. कोणावरती विश्वास ठेवायला हवं, काय केलं हवं. पण जे काही झालं, अक्षताताईच्या जस्टिससाठी आपण लढतो आहे. अक्षताताईच्या जस्टिस अजून मिळाली नाही आहे. परत जेल कस्टडी का झाली पाहिजे? जेल कस्टडी कोर्टात सुनावी वगैरे जे काय असेल ते नका करू प्लीज. माझं फक्त गव्हर्नमेंटकडे हे एकच मागणं असेल की हे जे करतात ह्यांना एकही गोष्टीची भीती नाही राहिली आहे. ह्यांना माहिती आहे पोलीस कस्टडी होणार, जेल होणार, त्याला खूप काही गोष्टीला प्रोसेस लागते. तर ह्या प्रोसेस नका करू प्लीज. मी मागणी करते एवढंच. एक मी मुलगी आहे, आमच्या घरी पण आई बहिणी वगैरे वहिनी वगैरे सगळ्या आहेत. मला फक्त एकच म्हणायचं आहे, हे जे कोणी करतं ना त्यांना तुम्ही डायरेक्ट एन्काउंटर करून टाका. जिथे त्यांनी त्या बहिणींसोबत अत्याचार केलेला आहे त्याच जागी त्यांना ऑन द स्पॉट एन्काउंटर करून टाका नेऊन, की एक भीती त्यांच्यामध्ये राहिलीच पाहिजे. आज त्यांच्यात भीती का नाही आहे? कारण की ह्या प्रोसेस करण्यातच जास्त वेळ जातो आहे. तर प्लीज त्यांना फाशी नका देऊ, त्यांना डायरेक्ट एन्काउंटर तरी करा, नाही तर पब्लिकच्या हातात तरी द्या. हां, मला माहिती आहे पब्लिकच्या हातात नाही देऊ शकत, ठीक आहे, पण त्यांना डायरेक्ट एन्काउंटर तरी करून टाका, ज्याने एक भीती तरी राहील त्यांच्यामध्ये की आपण करतो काय आहे. 10 वेळा ते लोक विचार करतील. कुठल्याही मुलीला त्रास द्यायच्या आधी त्यांना हा विचार पडेल की नाही बाबा आपल्यासोबत उद्या तरी जाऊन काय करू. आज त्यांनी जे काही गोष्टी केल्या, त्यांच्या घरी आई बहिणी नाहीत का? जे काही त्यांनी केलं आहे, आज त्यांच्या घरी पण आई बहिणी असतील, हे त्यांना का नाही विचार घेत. आपण जे काही गोष्टी करतो ह्या नराधमांना खूप कठोर, म्हणजे एवढी कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. डायरेक्ट त्यांना एन्काउंटरच करून टाका. ही बातमी बघितलं असं मला तर झोप पण नाही लागत आहे. कारण की आज आपण पण एक मुलगी आहोत. आज आपण सेफ आहोत का हे मलाही माहिती नाही. मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांना ज्यांनी हे काही गोष्टी केल्या त्यांना डायरेक्ट तुम्ही एन्काउंटर करून टाका, ज्याने आपल्या
बहिणी एक सेफ राहतील. तुम्ही जस्टिससाठी एक महिना 2 महिने 6 महिने घालवू नका. एन्काउंटर करून टाका डायरेक्ट त्यांना जागेवरच. आणि जिथे ते लोक जे काही गोष्टी करतात आपल्या बहिणींवरती अत्याचार, त्या स्पॉटवरती घेऊन जाऊन त्यांच्यासोबत जे काय आहे ते पब्लिकच्यासोबत त्या लोकांना एन्काउंटर करा. आज मला बोलतानाही एवढं बेकार वाटतं की आज आपल्या देशामध्ये एक भीती म्हणून हे राहिलीच नाही आहे. का म्हणून असं? आपले गव्हर्मेंट खूप स्ट्रिक्ट पाहिजे, पोलीस खूप स्ट्रिक्ट पाहिजे ह्या बाबतीत. आणि माझं एक बोलणं अजून बहिणींसाठी आहे की ह्यांच्यावर कधीच प्रेम करू नका, कारण की हे कधीच आपले नाही झाले आणि हे कधीच आपले होणार नाही. मी तुम्हाला सांगते, कारण की आज आपल्या देशामध्ये एवढ्या सगळ्या बातम्या येत आहेत, बाहेरून लोक येऊन आपल्यावरती अत्याचार करून जात आहेत. का म्हणून आपण हे करून घ्यायचं? आज आपले आईवडील आपल्याला वाढवतात, मोठं करतात, त्यांच्यासाठी तरी आपण जे काही करतो ते खूप 10 वेळा विचार करून मुलींनी पाऊल उचलावं. आणि आपल्या घरी जरी काही भांडणं वगैरे झाली असेल तर प्लीज सुनसान जाग्यावरती जाऊ नका. आज कोणी कोणाचं नाही राहिलं आहे आणि ह्यापुढे काय होईल काय नाही होईल कोणाला सांगता येत नाही. आज मी एक मुलगी आहे, मलाही कळतं की आज त्या बहिणींवरती खूप विचित्र प्रकारे त्यांची हत्या केली गेली आहे. अरे तुम्ही रेप केलं, परत त्यांना कापून टाकलं, अरे का हे सगळं करताय? बस झालं आता. त्यांना एक भीती त्यांच्यात राहिली पाहिजे. गव्हर्मेंटने असं काहीतरी रूल काढला पाहिजे ज्यांनी त्यांच्यात एक भीती राहिली पाहिजे. त्यांना डायरेक्ट एन्काउंटर, फाशीची सजा नका सुनावी करू, काहीच करू नका. डायरेक्ट त्यांना एन्काउंटर करून टाका. आज तुम्ही आता उद्या पण 29 तारखेला आपल्याला अक्षताताईच्या जस्टिससाठी एकत्र भेट घालायची. मी अक्षताताईसाठी पण जाणार आहे. मला जायची, कारण की मला नाही हे बघवत आहे. कारण की आज आपल्या घरी पण बहिणी आहेत. आज आपण नाही उभं राहिलो तर काय होणार? एक आपल्यामध्ये आणि एक जनतेमध्ये आपण सगळे एकत्र आल्याशिवाय काहीच होणार नाही. तर माझं एकच म्हणणं आहे की जस्टिस मिळवण्यासाठी आपल्याला लढलंच पाहिजे आणि जस्टिस आपल्या बहिणींना भेटलीच पाहिजे लवकरात लवकर. आणि यशस्वीताईचं पण काय चुकलं, अक्षताताईचं काय चुकलं? आज एकीला अजून जस्टिस नाही मिळाली की लगेच दुसरी बातमी घडली. हे का होतं आपल्या देशामध्ये? का? म्हणून यांच्यात भीतीच नाही आहे ना, म्हणून या गोष्टी होत आहेत. तर प्लीज माझ्याकडनं रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना आहे, ज्यांना ह्या खूप कमी लोकांना बातम्या माहिती नसतात. आज तुम्ही गव्हर्मेंटचे जे रूल्स आहेत, नो पार्किंगमध्ये गाड्या असतात, तुम्ही लगेच गाड्या उचलतात आणि जी कारवाई करायची तुम्ही तिथे कारवाई करा, नको तिथे बस झाला. तर आपल्या किती बहिणींचे बली अजून वाट बघतात तुम्ही, किती बहिणींची बली गेली पाहिजे, अजून कितीतरी बली गेलेत, अजून किती हवी तुम्हा लोकांना? बस झालं. तुम्ही बोलता बहिणी बेटी बचाव बेटी पढाव. आता आपण जर बेटी बचाव बोलू तर मग उद्या आपण त्यांना मोठं करतो तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मोठं नाही करत आहे त्यांना. तर गव्हर्मेंट आणि शासनाकडे माझं एकच मागणं असेल की त्यांना जेवढ्यात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. माझं फक्त एकच इच्छा आहे. आणि आज आपल्या देशामध्ये सगळ्या घरोघरी ही बातमी पोचलीच पाहिजे. जस्टिस आपल्या अक्षताताई म्हात्रे आणि यशस्वी शिंदेला झालीच पाहिजे. बस आता ह्यांना जस्टिस भेटलीच पाहिजे आणि जे कोणी गुन्हा केला त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. ऑन द स्पॉट तुम्ही एन्काउंटर करा. तुम्हाला पब्लिकच्या हातात नाही द्यायचं आहे, नका देऊ, पण त्याच जागी त्यांना एन्काउंटर करून टाका, ज्याने पुढचा कोणी 10 वेळा विचार करेल की मी काय करतो आहे, करायला त्याचे हातपाय कापले पाहिजे. अशी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जस्टिससाठी मी देवाकडे प्रे करते. आपल्या अक्षताताईला आणि यशस्वी शिंदेला यांना लवकरात लवकर जस्टिस मिळाली पाहिजे. हेच फक्त माझी देवाकडे प्रार्थना असते नेहमी. आज आपल्या अक्षताताईच्या ह्याला 15 दिवस नाही झाले की लगेच ही गोष्ट दुसरी घडली आहे. बस झालं. अजून किती बली पाहिजे आपल्या बहिणींना? नको आता, बस झालं. आता खूप लोकांमध्ये भीती झाली.
आता आपल्या बहिणींमध्ये सगळ्यांच्या घरात हीच एक भीती आहे की आपल्या घरी आपल्या बहिणी, आपल्या आई, आपल्या वहिनी ह्या सेफ येतील की नाही. तर माझं चुकला असेल तर सॉरी. आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. आपण सगळे मराठा हिंदू जे कोणी आहेत सगळ्यांनी आपण एकत्र येऊ आणि ह्यांना जस्टिस भेटलीच पाहिजे यशस्वी आणि अक्षताताईला. तर सगळ्यांनी प्लीज हा व्हिडिओ खूप 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 ह्याने शेअर करा, फॉरवर्ड करा खूप ठिकाणी की लोकांना पण अर्ध्या लोकांना बातम्याचं माहिती नाही आहे, त्यांना पण समजलं पाहिजे. एकच विनंती आहे आपल्या मुलींना, बस झालं. जिहादवरती प्रेम करणं सोडून द्या. कोण कोणाचं नसतं. आपल्या आईवडिलांवरती प्रेम करा, आपल्या आईवडिलांचं ऐका. बस झालं आता. जिहाद कधीच आपले होणार नाही आणि नको आता बस. आपले आईवडील आपल्याला मोठं करतात, आपण त्यांचंच ऐकलं पाहिजे. अजून मला काहीच नाही बोलायचं आहे. थँक्यू. आणि काही चुकलं असेल तर सॉरी. त्यासाठी प्लीज जेवढं होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा, फॉरवर्ड करा. आणि आपल्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. म्हणजे त्यांना नाही मिळालं म्हणजेच आपल्याला नाही मिळेल. चला एंड करायला पण मला वाटत नाही आहे की काय बोलावं एंडमध्ये. तर सॉरी, आपल्या बहिणींना नाही मिळालंच पाहिजे.